श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? सो काल एका फंक्शन अटेंड करण्यासाठी बाहेर गेले होते. सो त्या फंक्शनला जरा लेट झालो आणि घरी येऊन बऱ्याचशा गोष्टी अशा काही होतात ज्या राहिल्या होत्यात कामाच्या आवरायच्या वगैरे. सो रात्रीला खूपच लेट झालं झोपायला वगैरे, पण त्यामुळे झोप पण जरा व्यवस्थित झालेली नाही आणि चेहरा असा झोपड वाटतोय. सो असं सर्वात आधी तर आता देवपूजा वगैरे झालेलीच आहे. देवपूजा झाल्यावरती थोडं मन फ्रेश होतं, बट अजून थोडं फ्रेश करण्यासाठी आज चहा घ्यावाच लागेल, कारण झोप नाही फ्रेश झाली, मन जरी फ्रेश असलं तरी. आता इथे चहा तर करायला ठेवला आहे मी. तोपर्यंत म्हटलं चला आवळ्याचा ज्यूस बऱ्याच दिवसांनी घेतलेला नव्हता, जे की आवळे खराब पण व्हायला लागले होते. म्हटलं आता यांच्याकडे बघूया. ॲक्च्युली गळ्याला काय झालं आहे काय नाही, बरेच दिवसापासून सकाळी उठल्यावरती फक्त गळा बोलू देत नाही आहे आणि खूप जास्त त्रास होतो आहे. त्यामुळे आवळं ज्यूस वगैरे जे होतं ते पण मी अवॉइड करत होते. म्हटलं नको या, थोडे दिवस गळ्याला बरं वाटायला लागलं की मग जरा घेऊया. बट असं कदाचित आवळ्यालाच फरक पडून जाईल गळ्याला, असं म्हटलं चला घे. कामात काम करत असतो ना आपण, तरच कामांना खरंच स्पीड मिळते. नाहीतर किती स्पीडली करा, बट तुम्ही एका कामाला जर स्पीड घेऊन करतायत आणि त्या साईडला दुसरी जी कामं आहेत त्यांना साईड बाय साईड जर नाही करत असले ना, तर कामं कुठले का असेल ना ते पटकन नाही होत. सो चहा होत आहे तोपर्यंत ज्यूसची तयारी करून ठेवली. ॲक्च्युली आवळा आणि लिंबू हे दोघं जे फळं आहेत ना, ते खरंच विटॅमिन सीने रिच आहेत, जे तुमच्या स्किनसाठी खूप आणि खूप चांगले आहेत. सो हे जे दोघं आहेत ना, ॲक्च्युली सीझन वाईज त्यांना तरी नक्कीच घ्यायला पाहिजे. बिकॉज ऑफ हेल्थ बेनिफिट्स खूप छान आहेत हे दोघं फळाचे. तर मला जर वाटलं असतं ना, मी हा लिंबूचा रस पण चालू शकले असते, बट मी तर ह्या याच्याने का साडला त्याचं रिझन सांगते तुम्हाला. कारण मला हा जो गुळ आहे ना तो याच्याने ग्राइंड करून घ्यायचा. सांडणीने लिंबूचा रस केला असता, पुन्हा सांडणी घेतली असती आणि नंतर मग पुन्हा हे गुळ खिसून घेण्यासाठी मला खिसणे लागलंच असतं. सो मी अशा काही टेक यूज करून घेते ज्याच्याने मला भांडी धुवायचा त्रास कमी होतो काही प्रमाणात, नाहीतर भांडी तर रोज घासावीच लागतं. सो आवळ्याचा ज्यूस इथं बनवून रेडी होऊन गेला आणि विदिन ज्या टायमिंगला मी मिक्सरचं बटन बंद करेल त्याच टायमिंगला लाईट गेली. ही आहे खूप मोठं रिस्क, कारण काय ना इथं लाईट केव्हा आणि कोणत्या वेळेला जाईल याची कुठलीही काहीही गॅरंटी नाही. असं ज्यूसही झाला आणि चहाही झाला. सो ज्याला कोणाला चहा आवडत असेल त्याने आवडून या माझ्याकडे चहा घ्यायला. सकाळीच आता नाही का चहा पिता पिता मला एक गोष्ट ऑब्झर्वेशनमध्ये आते, ती सांगू का? नॅचरल हेअर लेटर बघायचं का तुम्हाला? मी दाखवते. हे बघा, मो मेकअप इट्स अ नॅचरल हेअर लेटर. आता हे कुठलं असं सांगू शकतात का तुम्ही? किंवा कशामुळे क्रिएट झालं असेल ते तरी सांगता यायला पाहिजे तुम्हाला. असेल सांगतायत तर प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. सो काल तर एका फंक्शनला गेलो होते, तिथून यायला खूप लेट झालं होतं आणि त्याच चक्करमध्ये रात्रीची भांडी वगैरे जी होती ती राहून दिली होती. आणि आता जसं की मी चहा पिलेलाच आहे, सो थोडीशी हीट बॉडीमध्ये ग्रो होऊन जाते. त्यासोबत आता मी माझी भांडी घासून घेते.
अशी लांब सूरज रजना है मार्गी को खेती बुद्धू बना सोचे सोचे आओ पतला तेरा पतले तेरा चल चल लेना हे ही स्टेप खूप जास्त मोठी करत होती तू तिथं. ही स्टेप खूप जास्त एक्साइटमेंट याच्यात करत होती अशी काही एक्साइटेड होती फक्त ही स्टेप येत होती. तू सांगायचं होतं ना आम्ही असं प्रॅक्टिस नाही केलेली सो आय कांट. सुंदर सुंदर वर प्रॅक्टिस करी आणि छोटी छोटी वर प्रॅक्टिस करी पण त्या टी-शर्ट वर लागलं होतं हे कदम भरत तुझी कंबर चार छोटी शूट किती सुंदर तुझा निब्बर पाय देते दिसते असं दे ठीक आहे. सो कसं वाटलं तुम्हाला आर्याचा डान्स? ॲक्च्युली आर्या खूप छान डान्स करते ना डान्स छान. आवडतो तुला डान्स करायला? आपण एकदा कधीतरी छान असं फुल व्हिडिओ बनवू तुझा डान्सचा. ओके. सकाळी सर्वात मोठे टास्क कुठलं असतं माझ्यासाठी माहिती का? हे अरे ब्रश कर ना, आंघोळ कर ना. का नाही करायचं? कुठं लागलं तुला? मग आता किती दिवस आंघोळ नाही करशील? हे काल ते तिथं गेलो होतो आम्ही बाहेर, तिथं पडली ती. व्यवस्थित बघून खेळायचं ना मग. मी एक काम करू, आपण ह्या हाताला ना पिशवी बांधून घेऊ आणि मग आंघोळ करू तुझी. ओके प्लीज ना. टाइम लागतो. हो खूपच टाईम लागेल. तेवढ्या वेळामध्ये तुझं मन तुला तू समजावून घेशील तुझ्या मनाला की मला आंघोळ करायची असं. करशील ना आंघोळ? गुड गर्ल काय दिसतंय? तू मेकअप केलातच नाही का म्हणून? मेकअप करायचा का मग? नाही करायचा. मेकअप केल्यानं आपण काय होतं? मेकअप केल्यावर गोर दिसतो. मेकअप केल्यावर काढून झाल्यानंतर काढून जातो आपण. बंद करतो तू का? बंद कर मला तू आधी ट्रेनर खोलायचे मोबाईल काय झाली ना. सो कुठेतरी तिचं मन रेडी झालं, जो की मी कॅमेरासमोर घेतला त्यामुळे कदाचित तिने हो म्हटलं असेल मला आंघोळीला. पण तिची आंघोळ करून घेणं एक खरं खूप मोठी टास्क आहे माझ्यासाठी. अर्धा तास तिला चलणं बेटा झालेलं गरम पाणी गार होतं पण ती आंघोळ करायला रेडी होतच नाही लवकर माहिती. तू घेतेस का ज्यूस? कुठला आवडतो तुला? ऑरेंज आणि मँगो. ज्यूस आवडत होता आर्याला, सो मी घेते माझा आवडायचा ज्यूस. खट्ट पण लागतं आणि थोडं टेस्टला चांगलं नसतं ते, म्हणजे टेस्टला चांगलं नाही आहे बट खूप हेल्दी होतं तो ज्यूस. तुला माहितीस का? त्याच्यामध्ये लेमन मूळ आणि आवड असं टाकलेलं. म्हणजे ते गोड झाले. थोडा वेळ पिल्यानंतर तोंडाचा टेस्ट जरा बदलतो, बट मला सवय झाल्यामुळे इट्स रिअली व्हेरी गुड फॉर अवर हेल्थ अँड नॅचरल स्किन ग्लोसाठी खरंच खूप हेल्पफुल आहे. सर्वात कठीण काम माहिती काय? हे दूध तापवताना त्याच्यावरती कटाक्ष लक्ष ठेवून उभं राहणे. मेक शुअर आम्ही छान काम करतो बरं का. हे दूध वगैरे आणि बरं पुन्हा काय असते की चहाचा ऑब्झर्वेशन. चहा उकडायला ठेवतो आणि जेव्हा दूध उकडायला ठेवतो तेव्हा आर्या खूप छान पद्धतीने ऑब्झर्वेशन करून कधीच ओतू जाऊ देत नाही है ना आर्या? तू कशी म्हणते दूध वर आलं की मग दूध आलं. थांबता गोष्ट करायची मला. आकार बाहेर काढ.
एकदा बस. हा. चल घ्या काय बोलतो कर. प्रत्येक काम करून घेणं लहान मुलांपासून हे खूपच मोठे टास्क आहे, जे टास्क मी रेग्युलर करत असते. माझा हात लागला तुला, सॉरी. आता मॅडमांची ब्रश तर झालेला आहे. दूध घ्यायचं. चल दूध देते आणि आंघोळ करते. तो शूट तुमच्यासोबत करणार नाही कारण ते आंघोळ करायला खूप स्ट्रिक्टली मला त्या घेऊन जावं लागतं. ओके गो. सो आल्या मॅडम दूध घेतात तोपर्यंत मी मात्र माझं इथं रेडी जे व्हायचं होतं ते होऊन घेतलं. आणि तुम्ही म्हणाल तुझ्या घरात असं नाही का, कॅमेऱ्यात बघून पिकवे लावतेस, तर खरंच असं नाही, कालच फोडला मी. फायनली 4 महिन्यानंतर ते 8 महिन्यानंतर नाही कम्प्लिटली 1 वर्षानंतर हा असा फोडला. नाहीतर दर महिन्याला असा फुटायचा. असो तो जुना फुटायला नाही, त्यापेक्षा नवीन भेटणार नाही. नवीन आता मोठा वाला आहे. छान. हाय. सो बरेचशी कामं माझ्या आता होऊन गेलेली आहेत. कपडे आहेत सुकवायचे राहिलेले. जेवण वगैरे झाल्यानंतर मग बाकीची ही जी आता काही एक्स्ट्राची कामं आहेत ती मी करायला घेतलेली आहेत. बाल्कनीमध्ये हे ठेवलेलं होतं चवी वगैरे आणि ते. सो आता बाल्कनीत पण तसं ऊनच गेलेलं आहे, सॉरी ऊन गेलेलं आहे. ती याच्यापासून एक रेसिपी बनवायचीच आहे मला, की जी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर ही रेसिपी कोणती असू शकते तुम्ही गेस करून मला सांगू शकतात का? सो ही रेसिपी आहे तीळच्या लाडूंची बनणार. अजून नाही, त्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी हे करेल, काय म्हणतात त्याला, शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल. सो मकी आणि चवळी वगैरे जे पण ठेवलेलं होतं ते छान असं निवडूनच ठेवून घेतलं होतं, कारण त्यानं गरम झाल्यानंतर पटकन ठेवता येतं आपल्याला डब्यामध्ये भरून. सो माझ्या आरेचे व्हिडिओ कसे असतात हे मी बघू नाही शकत आणि आरसा फोडला मी तो. सो बघू शकता तुम्ही दिवस कधी कामांपासून सुरू होतो कामांपर्यंत संपतो कळतच नाही. आता हे सगळं झाल्यानंतर किचन महाशयांची कंडिशन अशी काही झालेली आहे की जे पूर्णपणे असे अस्तव्यस्त पडलेलं आहे. स्वयंपाक झाल्यानंतर आता हे किचन आवरायला घ्यावं लागेल आणि आर्य मॅडमांकडे लक्ष द्यावं लागेल. सो ती खेळत आहे आता, तोपर्यंत काय नाही, बट तरीही कळेलच थोड्या मिनिटांनी की एक काम आवरत असताना दुसरी कामं कशी वाढतात दिवसभरामध्ये. सो चला. मी किती स्पीडली पाणी पिले ते तुम्ही बघू शकतात. कधी कधी असं होतं ना, जेवण केलं आहे पण त्यानंतर कामांची गडबड काही अशी असते की त्या कशी पण विसरून जाते की नाही पाणीच पिलं नाही आहे जेवण केल्यानंतर. एवढी पण कशी विसरू असू शकते मी भूल अक्कड. तसे शब्द विसरतेच पण पाणी पण प्यायचं असतं हे पण विसरले आज.
सो सगळं ऑटोमॅटिक काम जे असतं भांडी घासायचं. जर स्वयंपाक करता मी नाही का बरेचसे भांडी असे क्लिअरली म्हणजे थोडे थोडे असते तेव्हाच घासून घेते. तर भूक लागलेली असल्यामुळे म्हटलं आधी जेवण करावं आणि मग बाकी इतर कामांना हे करावं. कारण सध्या नाश्ता वगैरे पण नाही होते, त्यामुळे म्हटलं सगळं जेवण तरी लवकर होईल आणि मग घर आणि घराची कामं ह्या सगळ्या गोष्टी अर्ध्या दिवसभर तरी चालू असतात. प्रत्येक घर स्वच्छ दिसणार त्यामागे नाही का जसे एक पुरुषाची त्याच्या ऑफिसमध्ये एक जॉब करण्यासाठी जी धावपळ असते ते असतं ना, तसं प्रत्येक स्त्रीचं पण असतं या कामांमध्ये नाही का. आता हा किचनचा ओटा जो होता याला न हात लावता हा या आधी कसं दिसत होता आणि नंतरचा लुक. प्रत्येक गोष्टीला मेहनत ही लागतेच. कुठलीही वस्तू नाही का निर्जीव सजीव वस्तू तरी एका जागेवर दुसऱ्या जागी करू शकते, म्हणजे घर नाही का जे पूर्णपणे निर्जीव वस्तूने बनलेलं असतं त्याला सजीवपणा एक गृहिणीच देऊ शकते. सो डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ वुमेन. हे त्यांच्यासाठी जे लोक महिलांना काही गृहीत धरत नाही त्यांच्यासाठी. तर याआधी मी मला एक क्वेश्चन विचारला होता की हे काय आहे. हा मेकअप नाही आहे तर हे नॅचरल हायलायटर आहे. तर हायलायटरचा ज्याने शोध लावला आहे त्याने कदाचित त्याच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या जो सूर्याची किरण वगैरे असतात ना कदाचित त्याला बघून तो नाही लावला असेल ना. कारण माझी जी ही विंडो आहे किचनची त्याच्यातून खूप जास्त प्रमाणात उजेड येतं आणि ते स्किनला असं काहीतरी हायलाईट करतं है ना. माझ्या मते आता मी हायलायटर न घेतं जर हीच खिडकी माझी जिथं कुठं फंक्शनला मला जायचं आहे ती यूज केली तर चालेल का. आणि मुखाचा क्वेश्चन आहे पण एक थोडंसं मला पण हसायला व्हावं आणि तुम्हाला पण हसायला व्हावं म्हणून मी हा क्वेश्चन केला. आयुष्य असंच असतं काहीच. जेव्हा आपल्याला पण हसवायला नसतं ना तेव्हा स्वतःला हसवून घ्यायचं आणि नवीन कामाची सुरुवात करायची. जशी की मी आता माझ्या कामाच्या सुरुवातमध्ये घेत आहे आज झाडू मारेल पोछा मारेल थोडा वेळ आराम करेल. सो तुम्हाला भेटते मी आता डायरेक्ट संध्याकाळी. एकदा थांबा एक दाखवायचं मला तुम्हाला जाऊ नका कुठेच. सो मी माझा जो किचन वगैरे होता तो क्लीन करत होती आणि तेवढ्या सड्यात माझ्या आलेले बघा काय केले तरी. आता काय करावं मी. असो लगे रहो मुन्ना भाई MBBS की मुन्ना भाई की जैसे मी पण झाडू पोछा मोहीम लागू ठेवते. बस एवढंच बोलू शकते मी, आणखी नाही काही.